नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बटाट्याचा पराठा बनवणार आहोत, तोही न लाटता न कणिक मळता। तरी हे पराठे खूप नरम होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे मध्यम साईजचे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्याचे साल काढून घेतलेले आहे। आता याला आपण लाल किसून घ्यायचं आहे। आपले बटाटे इथे किसून झालेले आहेत। आता यात 1 चमचा जिरा आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत। आता मी इथे कांद्याची पात बारीक कट करून घातलेली आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घालू नका। आता यात मी 1 कप गव्हाचे पीठ घालून घेतलेलं आहे आणि आता यात 1 चमचा ओवा अशा हातावर क्रश करून घालून घेतलेले आहे। आता यात थोडंसं पाणी घालून विस्करच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत। या बॅटरमध्ये गुठळ्या व्हायला नकोत म्हणून आपण थोडं थोडं पाणी यात ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। यात थोडं पाणी घालून जर आपण मिक्स केलं तर यात गुठळ्या पडायची शक्यता ही कमी असते। पाहू शकता स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे, यात गुठळ्या अजिबात नाही आहेत। आता आपण याची कन्सिस्टन्सी पाहणार आहोत की याला आपल्याला किती पातळ करायचं आहे। पाहू शकता इतकंच पातळ आपल्याला हे बॅटर हवं आहे। याच्यापेक्षा जास्त पातळ जर केलं तर याचे पराठे निघणार नाही। मी इथे 1 ग्लासपेक्षा कमी पाण्याचा वापर केलेला आहे। आता इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याला तेल लावून घेणार आहे। ही प्रोसेस करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। तवा आपला मध्यम गरम झालेला आहे। आता आपण यावर 2 चमचे बॅटर टाकून घेणार आहोत आणि आता हलक्या हाताने त्याला पसरून घ्यायचं आहे। आपलं बॅटर हे पसरून झालेलं आहे, जास्त जाड किंवा बारीकही आपल्याला करायचं नाहीये। पाहू शकता हे बॅटर सगळं असं कोरडं झालेलं आहे। आता याच्या कडेने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे। आता याला आपण परतून घेणार आहोत। पाहू शकता एक बाजू छान अशी शेकली गेलेली आहे। असंच आपण 3 ते 4 वेळेस हा पराठा परतून घेणार आहोत। आता आपण एका कपड्याच्या साहाय्याने किंवा सरोट्याच्या साहाय्याने हलक्या हाताने अशा सगळ्या बाजूंना दाबून पराठ्याला फुलवून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूंना हलक्या हाताने दाबून पराठ्याला फुलवून घ्यायचं आहे। पाहू शकता पराठा आपला छान असा फुलत आहे। आता आपण इथे पराठ्याला तेल लावून घेणार आहोत। तुम्हाला बटर किंवा तूप आवडत असेल तर तुम्ही तेही लावू शकतात। दोन्ही बाजूंना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि एकदा परतून घ्यायचं आहे। पाहू शकता तयार आहे आपला सॉफ्ट असा पराठा। नाही कणिक मळायचं टेन्शन, नाही लाटायचं। पाहू शकता किती सॉफ्ट झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन मराठी रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबा, म्हणजे मी रेसिपी टाकल्यावर तुम्हाला लगेच कळेल।